छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती 2024ला विचारलेला प्रश्न बघा. ए, बी आणि सी यांचं काय दिलेलं आहे? गुणोत्तर दिलेलं आहे. कशाच्या प्रमाणात आहे? 3, 2 आणि 5 या प्रमाणात आहे. सी ला ₹1260 मधून किती पैसे मिळतील? आता बघा, काही विद्यार्थी काय होतात, इथे खूप जास्त कन्फ्यूज होतात, म्हणजे गोंधळून जातात. काय तर ए, बी आणि सी यांचं काय दिलेलं आहे? गुणोत्तर. समजा तुम्हाला डी, ई, एफ एवढं जरी दिलं तरी बिनधास्त घाबरू नका. मी तुम्हाला पहिले याचा अर्थ एक्सप्लेन करून सांगतो. समजा काय आहे, 3, 2, 5 आहे आणि हे गुणोत्तर सध्या मी इथलं काढून टाकतो. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो? ए ला ज्यावेळेस ₹3 भेटतील तर बी ला ₹2 भेटेल आणि सी ला ₹5 भेटतील. म्हणजेच असे ए ने जर ₹3 भेटले तर बी ला ₹2 भेटले आणि सी ला ₹5 भेटले. असे किती रुपये भेटतील? तर 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. म्हणजे असे ₹10 जर ह्या तिघांनी मिळून कमवले असं म्हणूया आपण. ह्या तिघांनी मिळून कमवले तर त्यापैकी सी ₹5 कमवत असेल, बी ₹2 कमवत असेल आणि ए ₹3 कमवत असेल. पण इथे काय दिलेलं आहे की ह्या तिघांना मिळून, असं क्लिअरली मेन्शन नाही आहे, पण काय लिहिलं बघा, या प्रमाणात आहे. सी ला 1260 मधून, आता 1260 कधी असणार आहे तर ह्या तिघांसाठीच दिलेलं असणार आहे की तिघं मिळून ₹1260 विभागणी होत आहे. तर 1260 मधून सी ला किती मिळेल? मग 1210 आपण म्हटलं की 10 आहे, त्या यांची बेरीज जर केली तर हे 10 येते. तर 10 नसून ही टोटल बेरीज आहे 1260. सीचा वाटा आहे 5. म्हणजेच किती? 5 म्हणजे किती? तुम्ही ह्याला समजू शकता की हा ह्याच्या अर्धा केला म्हणजे भागीला 2 केलं ह्याला, तर ह्याला सुद्धा भागीला 2 करून काढू शकता किंवा किंवा काय करू शकता तुम्ही? तिरकस गुणाकार करू शकता. इथे कसा तिरकस गुणाकार करणार आहात? तर हा x बरोबर किती येणार आहे? 126 1260 गुणिला 5 छेदामध्ये किती आले? 10. हा शून्य कटेल. किती येणार आहे? 5 सक 30. हातचे आले 3. 5 दोन्ही 10, 10 आणि 3 13. हातचा आला 1. 5 आणि 1 6. म्हणजेच किती झाले? ₹630, जे की ह्या ऑप्शनमध्ये उत्तर अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. तर 630 रुपये ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजे यापैकी नाही, हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण फक्त ₹59 इथे मेंबरशिप चालू केलेली आहे. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.